सर नमस्कार. लाडक्या बहिणीनो, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट. कधीपर्यंत हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे लक्षात ठेवा. आता पुढील 4 दिवस तुम्हाला महत्त्वाचे आहे, वाट बघायचे. कारण 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत पैसे येणं अपेक्षित होतं. 15 तारीख झालेली आहे, 16 तारीख संपलेली आहे. आता लाडक्या बहिणीचे जे काय पैशाचा जी आर आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. 363 कोटी रुपये जे काय लाडक्या बहिणीचे पैसे देण्यासंदर्भात मंजूर झालेले आहेत, ते महिला बाल विकास खात्याकडे हस्तांतरित सुद्धा केलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अजून पैशाचं वितरण झालेलं नाही. आणि ज्या काही त्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिकांच्या ज्या निवडणुकी प्रोसेस जी झालेली आहे, तर त्याचा निकाल ज्या राहिल्यात ज्यांचा झालेला आहे मतदान, तर 21 तारखेला त्यांचा निकाल आहे. मग तुम्ही जर पाहिलं असेल 16 राहिले तुमच्याकडे 4 दिवस. या 4 दिवस तुम्हाला वाट बघायची आणि पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहेत. आता प्रश्न असा आहे, पैसे तर येणारच आहे, मग 1500 येणार आहेत की 3000 रुपये येणार? मग त्यासाठी नवीन काही तरतूद करावी लागणार आहे का? नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे काही 2 हप्ते, ते 2 हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये वितरित होले जाणार आहेत का? बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे, या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अपेक्षित तुम्हाला येणार आहे 1500 रुपये. परंतु जे काय आजपर्यंत हप्ते आलेले आहेत, ते तुमचे 10 तारीख, हायेस्ट 11 तारीख, 12 तारीख आणि 13 तारीख. ठीक आहे, या तारखेपर्यंत तुमचे महिन्यानुसार पैसे तुम्हाला भेटलेत 1500 रुपये. परंतु यानंतर जे कुठले पैसे आले, हप्ते आले तुमचे 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख आणि याच्यानंतरचे जे कुठले आजपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे आले, ते 2-2 महिन्याचे मिळून आलेले आहेत. तर मग आता तुम्ही, आज 16 तारीख आहे, 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख इथपर्यंत जर लाडक्या बहिणीला पैसे नाही आले, तर मग नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता हे दोनही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. लाडक्या बहिणो, अनेक जण महिला आहेत ज्या कमेंट करतायत, अनेक महिला ज्या कॉल करतायत की सर पैसे म्हटले होते अजून आले नाही. ताई, पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल सरकारने जी आर सुद्धा काढलेला आहे. पैसे वेगळ्या विभागाकडून ते लाडक्या बहिणीसाठी हस्तांतर सुद्धा केलेलं आहे. परंतु अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात हे जे काही पैसे मंजूर केले हे 1500 रुपये आलेले नाहीयेत. मग कधीपर्यंत जमा होतील? तर तुम्हाला अजून 4 दिवस त्या ठिकाणी वाट पाहावं लागणार आहे. कारण की निकाल जर पाहिला तुम्ही, तर 21 तारखेला निकाल आहे. जे काय आता मतदान झालेलं आहे त्याचा निकाल 21 तारखेला. मग 4 दिवस किंवा त्या ठिकाणी अजून 2 दिवस एक्स्ट्रा धरला, तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. परंतु वाट पाहताना तुम्हाला 1500 सोबत 1500 न देता सरकारने 3000 रुपये देतील का? तर हो, तुम्हाला त्या ठिकाणी 3000 रुपये मिळू शकतात, शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ई केवायसी पुन्हा गरज आहे का? आता परत अनेक महिलांचं तेच आहे की सर ई केवायसी पुन्हा करायची का? पुन्हा करायची आवश्यकता नाही. जरी नव्याने अपडेट आली असेल, जरी नव्याने ऑप्शन आले असेल, तर तुम्हाला ई केवायसी जी प्रक्रिया आहे ती पुन्हा करायची अजिबात आवश्यकता नाही. काळजी करू नका, करू नका, काही देणं घेणं. कारण तुम्ही जर ई केवायसी परत करायला गेले, करून बघा, काय प्रॉब्लेम नाही. केलं की तुमच्या स्क्रीनवरती दाखवतं की तुमची ई केवायसी सक्सेसफुल झालेली आहे. मग प्रश्न असा आहे, काही महिलांचे तिथं यस ठिकाणी, एका ठिकाणी यस झाले, एका ठिकाणी नो झाले. मग या महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला एडिट करायचं. आणि मग सरकारने सुद्धा सांगितले, महिला बालकल्याण मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा दिलेलं आहे की केवायसी तुम्हाला एडिट करता येते. पण काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही एडिट करायला गेलो, इथं आम्हाला दोन्ही ठिकाणी आता नो नो करायचे, नो नो नाही नाही दोन्ही ठिकाणी करायचंय. तर मग आम्ही एडिट करायला गेलो, आमचा आधार क्रमांक टाकला, ते दाखवतोय की तुमची ई केवायसी प्रक्रिया यशस्वी पूर्ण झालेली आहे. मग आम्ही त्या ठिकाणी एडिट कशी करावं, असं सुद्धा अनेक महिलांचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये आता सरकारने ते जाहीर करावं. काय आहे, आपलं लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 की 3000, तर शक्यता आहे तुम्हाला 1500 तर मंजूरच झालेला आहे. 3000 रुपये उशीर झाल्यामुळे तुम्ही 3000 द्या. कारण आता महिना जर पाहिला असेल तर 16 तारीख आहे, राहिले तुमच्याकडे 14 दिवस. यामध्ये सुद्धा अजून तुम्ही 3 दिवस, तुम्ही 20 तारखेपर्यंत असंच लाडक्या बहिणीला जर ठेवलं, 20 डिसेंबर पर्यंत 10 दिवस तर राहतात पुढच्या महिन्याचे. त्याच्यामुळे मग तुम्ही 1500 रुपये बघा.
अधिकृतपणे तुमचे पैसे मंजूर झाले, जी आर आले ते 1500 रुपये. किती? 1500 रुपयानुसार तुम्हाला पैसे मिळतील. परंतु उशीर झालाय म्हणून आपण एक अंदाज लावतोय की 1500 नाही, तुम्ही आता 1500 आम्हाला देऊच नका, एवढा उशीर केलाय तर तुम्ही आमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करा. मग शक्यता आहे 3000 मिळू शकतात. केवायसी प्रश्न, अंगणवाडी सेविका कागदपत्र जमा करायचे. कोणी कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे लक्षात ठेवा. नंबर 1 चा मुद्दा, ज्या महिला आहेत ज्यांची मागच्या केवायसीला नवीन ऑप्शन नव्हते, नवीन कुठले आलेले आहेत? ज्या महिलांचे पती किंवा वडील वारलेले आहेत किंवा ज्या महिलांनी घटस्फोट घेतलेला आहे, अशा ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांनी त्यांची जी डॉक्युमेंट आहेत, सर्टिफिकेट आहेत, मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट प्रमाणपत्र असेल तर ते केवायसी करायची, टिकमार्क करायचे आणि ते डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचं. तुमचं काम संपलेलं आहे. बाकीच्या महिलांना कुठले कागदपत्र जमा करायची गरज नाही. झालंय, एवढं काम करा. पैसे जमा कोणत्या दिवशी होतील? तर शक्यता आहे तुम्हाला एक 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. अजून अधिकृतपणे महिला बाल विकास खात्याकडून कुठल्याही प्रकारे तशी सूचना आलेली नाही. जसं प्रत्येक वेळेस महिला बाल कल्याण मंत्री आदिताई तटकरे आहेत, ज्या सांगतायत ट्विटरच्या माध्यमातून आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, ठीक आहे. परंतु तशा प्रकारे त्यांनी अजूनही सांगितलेलं नाही. जी आर आलेला आहे, मागे पाहिलं आपण, जी आर अधिकृतून आलेला आहे. पैसे सुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत, फक्त लाडक्या बहिणीच्या खात्यात अजून आलेले नाही. त्यामुळे पैसे कोणत्या दिवशी येतील? तर साधारणतः तुम्हाला 5 ते 6 दिवस लागतील. 5 ते 6 दिवसात पैसे येतील. अधिकृत 1500 येणार, यात काही शंका नाही. मग 1500 येणार की 3000 येणार, तर ते 1-2 दिवसामध्ये सगळी प्रोसेस होईल. शक्यता आहे उद्याच महिला बाल कल्याण मंत्री त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून माहिती देतील की लाडक्या बहिणीला कधीपर्यंत पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करू. हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीमध्ये शेअर करा, कारण एकच आहे की पैसे तुम्हाला येतील, काळजी करू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही लाडकी बहीण असाल तर लक्षात ठेवा, या अगोदर सुद्धा व्हिडिओ घेतलाय, न्यायालयाची 7वी पासवर असताल, फक्त तुमची 7वी पास असेल तर त्या 7वी पासवर सुद्धा भरती निघालेली आहे. 7वी पासवर घेतो मी, या अगोदर सुद्धा व्हिडिओ घेतलाय, त्यात सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे की 7वी पासवर भरती आहे. हा आपला नंबर दिलाय 9552625563. व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपले बॅच सुरू झालेले आहे. 740 फीस होती. खूप जणांनी तिथं ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यामुळे तिची फीस सुद्धा कमी केलेली आहे. अनेक जणांची म्हणणं आहे की सर फीस कमी करा. खूप महिलांनी त्या ठिकाणी विनंती केल्यामुळं त्याची फीस सुद्धा आपण कमी केली. लक्षात ठेवा, 499 रुपये फीस ठेवलेली आहे. फक्त 499 शिपाई भरतीला सगळं शिकवलं जाणार आहे. महिला असताल, तुम्ही इच्छुक असताल, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा सरकारी नोकरी करायची, शिपाई पद म्हणजे काय त्या ठिकाणी नाही, चांगलं पद आहे. पेमेंट सुद्धा सुरुवातीला होता 30,000 पेमेंट असेल. गव्हर्नमेंटचं पेमेंट आहे, म्हणजे पोस्ट आहे, शिपाई नाव आहे त्या पोस्टचं, न्यायालयामध्ये आहे. सगळे तयारी करणारे मुलं असतील, मुली असतील, फॉर्म भरताय. 60% ऑफ ठेवलं नाही तर 70% ऑफ दिलेला आहे. फक्त त्या ठिकाणी 500 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 15 तारखेपासून तुम्ही नसला भरला तो फॉर्म सुद्धा भरून घ्या. आणि तुमच्या गावातल्या जे कुठल्या असतील महिला असतील किंवा पुरुष असतील, तुमच्या ओळखीचे असतील, ठीक आहे, नातेवाईकातले असतील, तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही बॅच आपली जॉईन करायला लावा. ठीक आहे, त्यात तुम्हाला टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, व्हिडिओ सगळे मिळतील. आपलं श्रेय अकॅडमीचं ॲप आहे, वरती तुम्हाला लोगो दिसतोय, तिथून ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा नंबरला तुम्ही संपर्क करा, व्हॉट्सअपला तुम्हाला माहिती मिळते. ओके, चला थांबतोय. हां, टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, सगळ्यांनी जॉईन करून घ्या. थांबतो.